कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। जवखेडी खालसा तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील गावच्या यात्रेत जर दंगा कराल तर याद राखा, कोणत्याही जाती धर्माच्या दंगेखोराला पोलीस सोडणार नाहीत असा इशारा पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिला। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या कान्होबा उर्फ तांबुळदेवाची यात्रा ही पाडव्याच्या दिवसापासून सलग 3 दिवस असते। त्या पार्श्वभूमीवर गावातील सर्व नागरिकांसाठी शांतता समितीची बैठक जवखेडे खालसा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात संपन्न झाली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन उद्धवराव वाघ हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब हे होते। आणि अल्लाहू अकबर अशा काही घोषणा दिल्या जातात। तर माझी सर्व मुस्लिम बांधवांना विनंती राहील की बाबा आपलं ठरलेलं आहे किंवा कागदोपत्रीपणे आपलं ठरलं म्हणजे काय मी ठरवणारा कोणी नाही किंवा XYZ व्यक्ती कोणी ठरवणार नाही। ते ऑन रेकॉर्ड त्याला, कारण त्यावेळेस आपण ठरवताना ज्या मुद्दा घेतला होता की त्या मुद्द्यावरच होतं की बाबा की रेकॉर्डला नाव आहे कान्होबा उर्फ तांबुळदेव, तर त्याच्याप्रमाणे चालायला पाहिजे। तर तिथं जर कोणी अशा घोषणा देत असेल तर ते चुकीचं आहे। अशा घोषणा तिथं दिल्या जाऊ नयेत असं मी तुम्हाला सक्त सूचना करत आहे। दुसरं, आपला मागच्या 2 वर्षापूर्वी पण विषय निघलेला होता, तो मागच्या वर्षी पण निघला होता, जो की गलप टाकण्याचा आणि तो गलप काढून घेण्याचा। तर आता मला वाटतं पुजारी कुठे गेले? तर मागच्या वेळेस आपण तुमच्याशी चर्चा केली होती, तुम्हालाही सूचना दिल्या होत्या की असं ठरलेलं आहे की ज्याला ज्या रंगाचा गलप घेऊन यायचा आहे त्यांनी तो गलप घेऊन यावा, कारण त्या रंगाला देवाला कुठला रंग नसतो आणि देवाला कुठला रंग आहे असं काही कुठल्याही याच्यात लिहिलेलं नाही। त्यामुळं ज्याला ज्या रंगाचा गलप व्हावा वाटन, ज्याला वाटन, हे सगळे रंग हे आपण आपल्याकडे वाटून घेतलेले आहेत। हे रंग ना देवाला ना पूर्वजांनी कधी आपल्याला सांगितले होते रंग कोणता कुणाचा आहे कोणता कुणाचा नाही, हे आपण वाटून घेतलेले। तर पुजाऱ्यांना माझं परत एकदा सगळ्यांनी एकच सक्त सूचना राहील की ज्याला ज्या रंगाचा गलप वाटतोय त्यांनी त्या भावने, फक्त श्रद्धा महत्वाची, भावना महत्वाची, त्या भावनेने तो जो निर्मळ मनाने जो आणून तिथं अर्पण करत असेल तर तो त्याला आडकाठी आणू नये, आणि त्याच्याबद्दल आडकाठी जर आणली तर त्याला तुम्ही त्या संहितेचा भंग केलाय असं तुमच्यावर। यात्रा काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्यात यावेत असे सुचविण्यात आले। ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट लतीफभाई शेख यांनी गावच्या यात्रेची रूपरेषा सांगितली। ते म्हणाले की 30 तारखेला पाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे वाजत गाजत पैठण येथून कावडीने आणलेल्या पाण्याने तांबुळदेवाला महाजलाभिषेक करण्यात येणार आहे व रात्री संदल मिरवणूक होणार आहे। 31 तारखेला रमजान ईदच्या दिवशी रात्री 7 ते 10 वाजेपर्यंत छबिना मिरवणूक होणार आहे। अनेक प्रकारच्या फुलांच्या चादरी आणि माळा कान्होबा देवाला अर्पण करण्यात येणार आहे। फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोल ताशा व तोफांच्या सलामीत ही पालखी मिरवणूक होणार आहे। 1 एप्रिल रोजी सकाळी हजेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि सायंकाळी 4 वाजता गावातील गावठाणातील मैदानात राज्यातील गाजलेल्या नामवंत मल्लांच्या जंगी कुस्त्यांचा हंगामा होणार आहे असे या यात्रेचे स्वरूप असणार आहे। शांततेच्या मार्गाने ही यात्रा पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन शेख वकील साहेब यांनी केले। प्रारंभी ॲडव्होकेट वैभव आंधळे यांनी प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत केले। पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब म्हणाले की ही यात्रा एकमेकांचे हेवेदावे काढण्यासाठी नाही, कागदोपत्री जे नाव आहे कान्होबा उर्फ तांबुळदेव याच नावाचा वापर सर्वांनी करावा। देवाला ज्या भाविकाला ज्या रंगाचा गलफ टाकायचा असेल त्यांना तो टाकू द्यावा, कोणालाही अळकाठी आणू नये। अळकाठी आणणाऱ्यास आचारसंहितेचा भंग केला म्हणून पुढील कार्यवाही केली जाईल।
पैठणहून येणाऱ्या कावळीसाठी जो मानाचा झेंडा वापरला जाईल त्याला एका बाजूने हिरवा आणि दुसऱ्या बाजूला भगवा कापडा वापरून तो मानाचा निशाण झेंडा तयार करावा. तो हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. तो गावच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे. एकेरी रंगाच्या कापडाचा वापर करून निशाण तयार करू नये. यात्रेत एकमेकांचे हेवेदावे काढू नयेत. यात्रेसाठी जी आचारसंहिता तयार केली होती तिचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे. ही यात्रा शांततेने सद्भावनेतून साजरी व्हावी. जवखेडे खालसा गावात जातीय सलोखा आणि शांतता निर्माण करावी आणि शक्यतो वादग्रस्त विषय टाळावेत असे आवाहन पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांनी केले. ज्येष्ठ नेते उद्धवराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत उपनिरीक्षक भोये साहेब, पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ बडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रल्हाद पालवे, गोपनीय विभागाचे प्रमुख नागेश वाघ, सरपंच चारुदत्त वाघ, शाबुद्दीन भाई शेख, अमोल वाघ, इसाक शेख, विष्णू घाटुळ, ताजू शेख, तुषार वाघ, इरफान शेख, रामनाथ आव्हाड, मुस्ताक शेख, रघुनाथ लांघे, सरदार बाबा, राजेंद्र वाघ, राजू शेख, विठ्ठलराव लांघे, चांदभाई शेख, राजेंद्र मतकर सर, ग्रामसेवक पडोळे साहेब यांच्यासह गावातील सर्व जाती धर्माचे नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नजन, अहिल्यानगर.